नमस्कार, मी ॲडव्होकेट तथागत वसंतराव कांबळे, उच्च न्यायालय औरंगाबाद। आज रोजी मी कैलासवासी वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ येथे आलो असता येथील बॉटनी डिपार्टमेंटला व्हिजिट दिली असता इथे इथले डिपार्टमेंटचे हेड माननीय मुकुंदराज पाटील सर यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी निर्माण केलेल्या किंवा तयार केलेल्या प्रोजेक्ट संदर्भात जे की व्हर्मी कंपोस्ट आहे, गांडूळ खत, ज्याचा की पर्यावरणाला अतिशय उत्कृष्ट असा फायदा आहे, याचं आम्ही आकलन केलं। त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे गांडूळ खताची निर्मिती केली। इथे जमलेल्या बाकी सर्व विद्यार्थी आणि यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गांडूळ खताची कशी निर्मिती करायची आणि गांडूळ खताची निर्मिती करून पर्यावरणाचा कसा समतोल राखायचा हा प्रयत्न त्यांच्या मार्फत चालू आहे। खरोखरच आज आपण पर्यावरणाचा आणि मानवी जीवनाचा संबंध कसा एकमेकाशी आहे याचा विचार करणं गरजेचं आहे। कारण आजच्या घडीला विचार केला असता बऱ्याच प्रकारचे मोठमोठे रोग जे आहेत, डिसीज जे आहेत, ज्या प्रकारे कॅन्सर वगैरे, हे खताच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला चांगलं जेवण आणि आरोग्य न मिळाल्यामुळं या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात। आणि त्याच अनुषंगानं प्रयत्न केला असता तर भविष्यामध्ये जर जमिनीचा आणि निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर बॉटनिकल डिपार्टमेंटची जगाला आणि विश्वाला फार मोठी गरज आहे। कारण हेच डिपार्टमेंट असं आहे की ही मृदा आणि शेती व्यवस्थित ठेवू शकतं। कारण आपला देश हा कृषीप्रधान आहे। कृषीप्रधान देश असून सुद्धा अगोदरच्या काळामध्ये जसे शेतकरी गांडूळ खताच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकाची रुजवणी करून धान्य उत्पादन करत होते आणि त्या जमिनीची मृदा म्हणा ही चिरकाळ टिकत होती। पण सध्याच्या काळामध्ये रासायनिक खताचा वापर केल्यामुळे मानवी शरीराला त्याचा धोका होतच आहे। बरोबरच त्याबरोबर जमिनीची मृदा, पाणी जे की पाणी वाहून येतं ते पाणी तिथे साठवून सुद्धा राहत नाही। म्हणजे अशा प्रकारचे निरनिराळे मानवी शरीरास धोका असणारे प्रकार या रासायनिक खतामुळे होत आहेत। पण त्याच्यावरती पर्यायी योजना म्हणून, आणि पर्यायी म्हणजे काय, आपण रासायनिक खताला पूर्णपणे वेगळे करून व्हर्मी कंपोस्टचा जर वापर केला तर त्या माध्यमातून आपल्याला भविष्य काळात चिरकाळापर्यंत चांगल्या योजना कशा राबवता येतील आणि शेतीची निगा कशी राखता येईल। म्हणजे जर आपण आज रोजी आपल्या जमिनीची आणि मातीची निगा राखली तर भविष्य हे आपल्या हातात आहे। या अनुषंगाने सरांनी राबवलेला प्रोजेक्ट हा अतिशय प्रशंसनीय आहे आणि त्यांनी विद्यार्थ्यांना यामार्फत याचा अवेअरनेस वाढण्यासाठी प्रयत्न करावे। विद्यार्थ्यांनी गावोगावी जाऊन याचा समाजामध्ये किंवा मग ग्रामीण भागातील शेतकरी किंवा मग शहरी भागातील शेतकरी याच्यामध्ये याचा जास्तीत जास्त कसा वापर करून खताचा वापर करून पिकाचं उत्पादन करता येईल याचा पर्याय निवडावा, हेच माझ्याकडनं हे आहे। म्हणजे आज रोजी जरी आपण या खताची निर्मिती जरी करत असेल, जोपर्यंत त्याचा वापर आणि त्याचे उपयोग जोपर्यंत आपण त्यांना सांगणार नाही तोपर्यंत याचं इम्प्लिमेंटेशन होणं शक्य नाही। त्यामुळे सरांना माझी विनंती आहे की याचा जास्तीत जास्त गावामध्ये जाऊन प्रसार करावा आणि धन्यवाद।